काल भारत सरकारने जी अधिसूचना काढली त्यामध्ये जातीय जनगणनाचा कोणताही उल्लेख नाही आहे। 23 मे 2025ला केंद्रीय मंत्री अश्विन यांनी जातीय जनगणना करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि 4 जून 2025ला भारत सरकारने एका पत्र काढलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यामध्ये असं म्हटलं आहे की 1 ऑक्टोबर 2026ला जम्मू, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि लडाख यामध्ये जनगणना करण्यात येईल आणि उर्वरित भारत देशामध्ये 1 मार्च 2027 पासून जनगणना करण्याचं असं पत्र काढलं। आणि काल जी अधिसूचना निघाली त्यामध्ये 2021ला जी जनगणना होणार होती ती अधिसूचना रद्द करून आणि पुन्हा एकदा त्यांनी फक्त कधी सुरुवात होणार, कधीपासून करणार याचा उल्लेख केला आहे। जातीय जनगणनेचा कोणताही उल्लेख या अधिसूचनेमध्ये नाही आहे। म्हणून आमची अशी मागणी आहे किमान अधिसूचनेमध्ये जातीय जनगणना कधी करणार हा उल्लेख सरकारने करावा, ही आमची मागणी आहे।